महायुती सरकारने घटक पक्ष असलेल्या बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर बच्चू कडूंनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. पुढच्या महिन्याभरात त्यांची उत्तर मिळतील असं बच्चू कडूंनी सांगितलंय. बच्चू कडू आपला भिडू असं येत्या काळात शरद पवार म्हणतील का, असे स्पष्ट संकेत मिळू लागलेत. प्रहारचे नेते आणि महायुती सरकारचे घटक पक्ष असलेल्या बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटीनंतर बच्चू कडूंनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. पुढच्या महिन्याभरात त्यांची उत्तरं मिळतील असं बच्चू कडूंनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू शरद पवारांसोबत दिसतील का, मविया सोबत दिसतील का? नाही, अजून तर तसं काही दिसणार नाही. 1 सप्टेंबर ही आमची तारीख दिलेली आहे. सरकारला आम्ही 1 सप्टेंबर पर्यंत हा वेळ दिला. बच्चू कडू यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी चांगली माणसं आणि एका विचाराची माणसं एकत्र आली पाहिजेत अशी शरद पवारांची भूमिका असल्याचं सांगितलंय. आम्ही सगळे महाराष्ट्राची सेवा आणि देशाची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. सगळ्या चांगल्या लोकांनी, ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचंय, अशा लोकांनी एकत्र येणं हे राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं. शरद पवार आणि बच्चू कडूंच्या झालेल्या भेटीमुळे शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. बच्चू कडू भेटले असले तरी ते शरद पवारांसोबत जाणार अशी घोषणा बच्चू कडूंनी केली नसल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. माननीय बच्चूभाऊंनी असं कुठेही संकेत दिलेले नाहीत की मी महाविकास आघाडीकडे जाणार आहे म्हणून. त्यांनी सांगितलेलं आहे की मी सरकारपुढे काही प्रश्न मांडलेले आहेत आणि सरकारबरोबर चर्चा करून ते सोडवण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. बच्चू कडूंनी लोकसभा निवडणुकीपूर्वीही पवारांची भेट घेतली होती, पण त्यांनी तेव्हा कोणताही निर्णय घेतला नव्हता. आता विधानसभेला बच्चू कडू काय करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महायुतीसोबत दबावाचं राजकारण बच्चू कडू करत नाही ना, असाही संशय या निमित्तानं व्यक्त केला जातो. चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.